नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठीवर. तर आज आपल्या समोर आपल्या सगळ्यांच्या भेटीला अशी व्यक्ती येणार आहे, जी व्यक्ती आत्ताच्या पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये सर्व तरुण पिढीलाही लाजवेल. ज्यांनी आपलं पूर्ण एक सर्व्हिसमॅनची ड्युटी पूर्ण करून देशसेवा करण्याची जिद्द असल्या कारणाने पोलीस भरतीची सुद्धा तयारी करत करत असताना या वर्षी फायनली त्यांचं मेरिट लिस्ट मध्ये नाव झळकलेलं आहे. तर अशा व्यक्तीशी आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रवास, पोलीस भरतीचा प्रवास आणि टिक्कर सोबतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्या व्यक्तीची तुमच्याशी ओळख करून देऊयात. तर सर, कृपया या आणि विद्यार्थ्यांना तुमची ओळख सांगा, तुमचं नाव. जय हिंद. माझं नाव रवींद्र देवदास बोबळे, फ्रॉम अमरावती, अंजनगाव सुरजी. बट मी सध्या पुण्याला सेटल आहो. हा, आणि तर या वर्षी तुमचं सिलेक्शन पोलीस भरतीमध्ये झालंय. हो हो. हा, तर आधी तुम्ही कुठे होते ड्युटीला? माझी लास्ट युनिट होती श्रीनगरमध्ये. मी 3 वर्ष करून, लास्ट 26 वर्ष करून मी तिथून रिटायरमेंट झाला. अच्छा, आणि आता सिलेक्शन कुठे झालंय? माझं गट 2 ला SRP पुणेला सिलेक्शन अच्छा. झालेलं आहे. तर तुमचं पुणे SRPF गट 2 मध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल माझ्याकडून आणि आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. हा, तर हे सिलेक्शन तुमचं झाल्याच्या नंतर आधी तुमचा जो प्रवास होता तर त्याच्याकडे येऊयात आपण. हा. तर सर्वप्रथम तुम्हाला टिक्कर मराठी कधी समजलं? 2023 ला जसं मी रिटायरमेंट झाला, तर काहीतरी आपले दोस्त मित्र होते, टिक्कर मराठी एक चॅनल आहे आणि तुम्ही त्याला फॉलो करा. कारण त्यावेळेस तर चॅनल तर भरपूर होते, पण आपल्याला एक वेगळी दिशा आणि ज्ञान भेटत तोपर्यंत आपण त्या चॅनलला फॉलो करू शकत नाही. तर आम्ही बरेच चॅनल बघितले आणि जेव्हा आम्हाला टिक्कर मराठीला आम्ही फॉलो केलं तर आम्हाला मला खूप छान वाटलं आणि खूप मस्त. तर 2023 पासून मी ह्या चॅनलला सपोर्ट केला. तर आता 23 ला मी मुंबईला फॉर्म भरलो होतं, फर्स्ट मुंबई आणि पुणा. तर तेव्हा मी रिटायरमेंट झालो, तर मला असं काही कळलं नाही की, कारण की 95 मध्ये आम्ही जेव्हा शाळा सोडली आणि तेव्हाचा आणि आताचा जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आता कसं डिजिटल इंडिया आहे, त्यावेळेस तर नॉर्मल होतं, कसं 2+2 आलं, 4 आलं की सिलेक्शन व्हायचं. पण आता फाईट करणं खूप अवघड झालेलं आहे, कारण की मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि आम्ही ते 23 ला मी एक्झाम दिली, तेव्हा मला 17 मार्क 18 मार्क असे पडायचे, कारण की अभ्यास नाही, काही नाही आणि खूप डिस्टन्स झालं होतं. नंतर त्यावेळेस सिलेक्शन नाही झालं. परत मग मी 2025 ला एक्झाम दिली, त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. आणि म्हणजे 2 वेळा जर आपलं सिलेक्शन नाही झालं तर आम्ही कधी असा रस्ता चेंज नाही केला. सातत्य त्याच्यामध्ये मेहनत केली, त्याच्यावर काम केलं आणि टिक्कर मराठी सोबत मला जो फायदा झाला आणि खूपच छान, एकदम मस्त. ठीक आहे, त्यामुळे मी टिक्कर मराठी सोबत कधी असा संपर्क तोडला नाही. म्हणजे तुम्ही 2023 पासून टिक्कर मराठीशी कनेक्टेड आहे. हा, 2023. तुमचा अनुभव काय सांगतो या 3 वर्षामध्ये तुमचं पास होण्यामागे टिक्कर मराठीचं कसं योगदान आहे? टिक्कर मराठी एकदम म्हणजे खूप छान यांचं सपोर्ट आहे आपल्यासोबत, आणि सातत्य आणि कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही 1 वेळा 2 वेळा जर लेक्चर केलं तर ते नाही चालणार. तुम्हाला मेहनत करावं लागेल याच्यामध्ये. तुम्ही जर कुठं लॅबमध्ये या कुठं क्लासेस करत असाल तर तुम्हाला त्याच्यावर जिद्द आणि चिकाटी हे जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत हा जो रस्ता याला क्लिअर करणं फार मुश्किल आहे. कारण की मला पण 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये आणि सातत्य राहणं, टिकून राहणं एवढं असं काम नाही आहे. तुम्ही जिथं हारले, तुम्ही समजा पोस्ट केली तुमची, हारायचं नाही आहे. ठीक आहे, 1 वेळा सिलेक्शन नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा. ठीक आहे, जर आम्ही ह्या वयामध्ये एवढी फाईट करू शकतो तर तुम्हाला करायला काय हरज आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा ह्या पोलीस भरतीची जेव्हा तुम्ही तयारी करता तर एकदम तन मन धन सगळं एकट्टा लावून द्यायचं. गाव ओळे मरणं धरणं लग्न सगळं सोडून द्या. जोपर्यंत आपली सीट निघत नाही तोपर्यंत रस्ता चेंज करायचा नाही आहे. चाहे ठीक आहे, ह्या वर्षी भरती तर नेक्स्ट होती, कारण की बेस बनवायला टाइम लागते. ठीक आहे, एवढा बेस बनला तर मग तुम्हाला इझी होऊन जाते बिलकुल. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला टिक्कर मराठीचा थोडा सपोर्ट करावा लागेल आणि त्यांच्यासोबत कंटिन्यू तुम्ही त्यांच्यासोबत राहा. तुम्हाला नक्की 110% फायदा होणार. फक्त दिशा चेंज नका करू. ठीक आहे, तुम्ही दिशा चेंज केली तर मग तुमचं काम डोमाडोल झालं होणार नाही आहे. आणि टिकून राहा, सातत्य राहा. आणि मी पण 3 वर्ष सदाशिवपेठला लॅब केली मी तिथं मी बघितलं. आमचं बघा, 50 वर्ष वय झालं, आम्ही 5-5, 6-6 तास कंटिन्यू अभ्यास करायचा. उठायचं नाही. 1 वेळा बसलो ना की एकदम टाइम लावायचं की 6 तास उठायचंच नाही. पण तुम्ही नवीन पिढी आहे, बसता की 10 मिनिट 20 मिनिट बसले की लगेच तुम्ही बाहेर निघून जाता. बाहेर निघाल अशाने कसं कळणार.
तुमचे आई वडील तुम्हाला एवढं दुरून पाठवून राहिले, एवढं खर्च तुम्हाला बॅकअप देऊन राहिले, तर मग तुमचं काम बनते ना की आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे. एवढ्या लांबून आलो, आपल्या आई वडिलांची एक इच्छा राहते की आपला मुलगा पुण्याला गेला, तिथं लॅबमध्ये शिकून राहिला, ते उन्हातानामध्ये काम करतात, तुम्हाला सपोर्ट करतात. पण तुम्ही लॅबमध्ये येऊन इकडून 20 मिनिट नाही झाले की बसले की खाली येतात आणि मुलं मुली हे गप्पे मारतात. पण असं काय आमचं काही त्यांचं काही कनेक्शन नव्हतं. पण आम्ही काय सिनियर असल्यामुळे त्यांना चांगलं गाईड करायचं की बाबा असं नका करू, ठीक आहे, तुम्ही ज्या कामासाठी आले इथं त्याच्यावर चांगला फोकस द्या, काम करा, त्याला तुम्हाला भरपूर टाइम भेटेल. जेवढी मस्ती करायची तुम्ही खूप करा, पण पहिल्या आधी आपली पोस्ट, ज्या कामासाठी आपण इथं आलो ते त्याच्यावर चांगली मेहनत करा, ते काम करा. त्याच्यानंतर मग 60 वर्ष तुम्हाला तर एन्जॉयमेंट आहे ना, पण 2 वर्ष तर तुम्ही चांगलं त्याच्यावर काम करा ना. ज्या कामासाठी आले त्याला व्यवस्थित चांगलं काम करा आणि पोस्ट काढायचं. बरोबर. सरांनी सांगितल्याप्रमाणे मला ते अगदी आवडलं की ते एक सर्व्हिसमॅन असून सुद्धा अख्ख्या दिवसभर लायब्ररीमध्ये एकाच खुर्चीवर बसून अभ्यास करू शकतात. मग आपण का नाही करू शकत? आपण तर 18-20 वर्षाची पोरं आहोत. 20 मिनिटं झाले, अर्धा तास झालं की आपण चहा प्यायचा ब्रेक होतो किंवा आपण मुलांशी गप्पा मारतो, ग्रुप घोळका करून गप्पा मारतो. तर हे सगळं या सगळ्यापासून सर लांब होते एवढे 2-3 वर्ष. म्हणून त्यांची पोस्टिंग म्हणजे ते सिलेक्ट झाले असं मला तरी वाटतंय. तर तुम्ही पण हे करू शकता. फक्त जिद्द मनामध्ये पाहिजे, जी जिद्द सरांच्या मनामध्ये होती की एक सर्व्हिसमॅन झाल्यानंतर सुद्धा कुठेतरी देशसेवा करायची अजून, आणि त्यामुळे पोलीस भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालंय. तर अजून तुम्ही मुलांना काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि जे आपण वेळ आता वाया घालवतो सोशल मीडियावर, तर तो कसा कंट्रोलमध्ये आणला पाहिजे? पहिले तुम्ही पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही इकडे आलेले आहे, तुम्ही जर आता पोलीस भरती एवढी नॉर्मल नाही आहे, तुम्हाला खूप मेहनत करायला लागेल. आता आम्ही एक सर्व्हिसमॅन आहे, ठीक आहे, आणि ह्या वयामध्ये आमचं जे फिजिकल आहे, मी पुणे SRP गटला माझे 98 मार्क आहे फिजिकलला. तर मी 50 वर्ष असून मी जर 98 घेऊ शकतो, तर तुम्हाला तर 100% घ्यायला पाहिजे. तुमच्या वयामध्ये आणि आमच्या वयामध्ये खूप फरक आहे. तुम्ही 20 वर्ष, आम्ही 50 वर्ष. तुम्हाला वाटतं की यांना टाइम जास्त आहे, पण आमचं एज पण बघा ना, आम्ही ह्या एज मध्ये आम्ही एवढं म्हणजे फाईट करतो, तर आम्हाला बघून तुम्ही डबल फाईट करायला पाहिजे. ठीक, याच्यावरून मला थोडं तुम्हाला विचारायचं, तुमचा मुद्दा थोडासा तोडते मी, सॉरी. पण बऱ्याच मुलांचं असंही म्हणणं असतं की ते एक सर्व्हिसमॅन आहेत म्हणून त्यांचा वेगळा कोटा लागतो किंवा त्यांना कमी मार्कमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊन जातं. तर ह्याच्यामध्ये काय आहे की बाबा तुम्हाला कमी ग्राउंड करावं लागतं आणि पोलीस भरतीच्या मुलांना जास्त ग्राउंड करावं लागतं, असं काही आहे का? नाही, त्याच्यामध्ये बघा ग्राउंड कव्हर होते, पण तुम्ही कसं करता की जेव्हा भरती आली तुम्ही तेव्हाच उठून उभे होता की आपल्याला आता फिजिकल करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. फिजिकल कंट्रोल करणं एवढं आसन काम नाही, त्याला वर्षभर लागते. ठीक आहे, आता आम्ही आर्मीचं आमचं ते डेलीच असं काम आहे, त्यामुळे आम्हाला फिजिकल खूप सपोर्ट करते. तुम्ही जसं भरती आली लगेच तुम्ही 5 महिन्या 6 महिन्यामध्ये फिजिकल कव्हर होत नाही, त्याला वर्ष 2-2 वर्ष लागते. म्हणजे 5 मिनिट 20 सेकंद कव्हर करणं एवढं आसन काम नाही आहे. ठीक आहे, आणि माझं आता 50 वर्ष झालं, 5 मिनिट 20 सेकंद मी 1600 मीटर मी आता पण कव्हर करतो. जर मी 50 वर्षामध्ये 5 मिनिट 20 सेकंदामध्ये मी 1600 मीटर करू शकतो, तर तुम्ही पण करू शकता आरामात. फक्त याला काय, तुम्हाला खूप फोकस द्यायला लागेल. फिजिकल म्हणजे या 5-6 महिन्याचा गेम नाही की बा मी आता भरती आलो की मी शॉर्टपुट थ्रो करणार. आजकालच्या मुलांचं काय सर की तहान लागल्यावर विहीर खोदायला जातात. नाही, तसं नाही चालणार. फिजिकलला खूप टाइम लागते. आता जरी भरती नसेल तर तुम्ही शांत राहू नका, तुम्ही त्याला फोकस द्या फिजिकलला. कारण की आधी कसं होतं किंवा मेरिट जे हुशार मुलं आहे ते जर फिजिकलला कम मार्क भेटले तर रिटर्न मध्ये ओढायचे. पण आता कॉम्पिटिशन एवढं झालं, त्यांना 45च्या वरच फिजिकल पाहिजे. जो 45च्या वर फिजिकल बसेल तो रिटर्नला बसेल, अदरवाईज ते जे चांगले मुले ते पण मागरून राहिले ना. त्यामुळे फिजिकल म्हणजे एक प्लस पॉईंट आहे तुमचा रिटर्नला, आणि जे मेरिट लिस्ट लागते त्याला सपोर्ट करते. असलं नाही की क्वालिफायसाठी आहे म्हणून. एकदम मेन इम्पॉर्टंट आहे तुमचं फिजिकल, म्हणजे 45च्या वर तर तुमचं फिजिकल निघालाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकलला खूप टाइम द्यायला लागेल, खूप वेळ द्यायला लागेल, दिवस रात्र एक करावं लागेल. आणि असं ठरवायचं की मला या वर्षामध्ये मला काही करून मला निघायचंच आहे. बरोबर. हे झालं आपल्या ग्राउंड बद्दल. तर अभ्यासासाठी तुम्हाला मी विचारेल की मुलांनी फक्त आपले युट्यूबचे लेक्चरच केले पाहिजेत की बॅच पण केले पाहिजे, त्याचा फायदा वगैरे? देखा, युट्यूबचे लेक्चर तुम्हाला केव्हा फायदा होते, जेव्हा तुम्ही बॅच करता. बॅच केलं तेव्हाच कळणार ना तुम्हाला याची थेअरी काय, मॅडम सांगून काय आहे. तसं नाही कळणार नाही. युट्यूबचे लेक्चर तुम्हाला कळणार नाही की ऍक्च्युअली मिश्र वाक्य संयुक्त कसे बनले. तुम्ही बॅच करा, ते बॅच केल्यानंतर तुम्हाला मग कळणार. तुम्ही नंतर फ्री लेक्चर जरी बघितले युट्यूबचे, तुम्हाला खूप सपोर्ट होते त्याच्यापासून. तुम्हाला कळते की नाही आपण बॅच केलेली आहे, मॅडम आपल्याला शिकवलाय, तुम्हाला लगेच कनेक्शन होऊन जाते आणि त्याच्यावर तुम्ही काम करा. त्यामुळे मी नेहमी सांगत असे बघा, सर पण सांगतात आणि ते आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यामुळे त्यांचं जर ऐकलं तर आपल्याला 4 गोष्टी कमी अनुभवायला लागतात.
म्हणजे ठोकर लागण्याच्या आधी आपल्याला समज येते. तर मी पण तुम्हाला एवढंच सांगेल की फक्त युट्यूब जर केलं तर आपण फक्त रिव्हिजन करतो विदाऊट बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसताना सुद्धा आपण फक्त तुक्के मारायला शिकतो युट्यूबमुळे. बट जर तुम्ही आपली बॅच केली तर सगळ्या कन्सेप्ट आधी बॅच मध्ये क्लिअर होतात आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या युट्यूब लेक्चरचा फायदा आहे की तिकडची रिव्हिजन तुमची इकडे होऊन जाते. तर मलाही तेच सरांसारखंच म्हणायचं की एखादी बॅच कुठलीही करा मग तुम्ही, तर पण ते मार्गदर्शन आपल्याला गरजेचं असतं. तर आता मी सरांना विचारणार आहे की आपलं जे टिक्कर मराठी 5 वर्षापासून तुमच्यासाठी राबत आहे, तर या टिक्कर मराठीचे जे शिक्षक आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत असेल किंवा मुलांचं जे काही कमेंट वगैरे असतील, मुलं कशा पद्धतीने टीचरला ट्रीट करतात, याबद्दल मी थोडंसं बोलेल. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे टिक्कर मराठीमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे का, काही कमी आहे का टिक्कर मराठीमध्ये, काही उणीव वगैरे आहे? तर सर्वप्रथम मी विचारेल की मुलं जे आम्हाला कमेंट करतात, मग ती पॉझिटिव्ह कमेंट असेल किंवा निगेटिव्ह, काय बोलाल तुम्ही दोन्ही कमेंट बद्दल? बघा, मी 3 वर्षाला टिक्कर मराठीचं मी लेक्चर बघतो. त्यामध्ये नवीन मुलं आहे ना, कारण की असे अपशब्द बोलतात. आता आम्ही एक सर्व्हिसमॅन, आम्हाला वाईट वाटते की असं बोलायला नाही पाहिजे. आज मला फ्री लेक्चर आहे, कोणी मी पण पैसे देऊन राहिलं, तुम्ही पण पैसे देऊन बोलू राहिला. कारण टिक्कर मराठी जे युट्यूबला देऊन राहिलं, तुम्ही कोणत्याही चॅनलला बघा, फ्री देते का? बिलकुल नाही देत. दुसरं विषय म्हणजे जे पेपर विश्लेषण आहे, तुम्ही कोणतंही चॅनल बघा, जेवढे पेपर झालेले आहे, टिक्कर मराठी प्रत्येक पेपर मला विश्लेषण देऊन सांगते की पूर्ण डिटेल समजून सांगते. त्याच्यामुळे फायदा हा होते की जेवढे पेपर झालेले आहे, तुम्ही एक वेळा रिपिटेशन करसान तर त्याच्यामधले क्वेश्चन तुमचे पेपरला येतात. पक्का 2-3 तुम्हाला क्वेश्चन 100% भेटणार. त्यामुळे तुम्ही जे टिक्कर मराठी लेक्चर 100% अटेंड करा आणि एक वेळा तरी त्याची बॅच घेऊन आणि त्यांना सपोर्ट करा. आणि काय बघा, आपल्यापेक्षा वयानं मोठे आहे, आपण लहान आहे, तर जेव्हा यांचे लेक्चर चालू राहतात तर कृपा करून जे आपले शब्द आहे ते व्यवस्थित वापरा तुम्ही, ठीक आहे? ते आपले गुरुजी आहे, आपल्याला शिकून राहिले, ठीक आहे? तर असं नाही त्यांना ठेस नाही पोचायला पाहिजे मनाची. आपण काही पण शब्द बोला की त्यांना काही पण बोललो तर यांना चालेल नाही. तरी आपला टिक्कर मराठी आपला एक घराचा हिस्सा आहे, ठीक आहे? आणि आपली जर पोस्ट निघाले तर आपण लाईफ टाईम त्यांना विसरू शकत नाही, कारण ते गुरु आहे आपले. मी पुण्याला राहतो, मी स्पेशल पुण्यावरून टिक्कर मराठी पुऱ्या स्टाफला मी भेटायला आलो. कारण की काय, मी पण एक दिवस जरी लेक्चर नाही केलं तर मला असं वाटायचं की आपण कुठेतरी चुकून राहिलो, आपल्याला म्हणजे अभ्यास राहतो, काहीतरी मिसिंग झालं आपल्याला, ठीक आहे ना, असं वाटायचं. तर अशी जिद्द चिकाटी ठेवा आणि टिक्कर मराठी तुम्ही सपोर्ट करा आणि तुमचा 100% फायदा होणारच, असं नाही होणार, पण कंटिन्यू करा. तुम्हाला असं विचारायचं की टिक्कर मध्ये काही बदल करायचा आहे, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत? नाही, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. फक्त मुलाची एक रिक्वायरमेंट होती की बा ऑफलाईन क्लास ऑफलाईन करा, कारण की ऑफलाईनला खूप मॅनेजमेंटला खूप प्रोजेक्ट मोठा आहे तो. बरोबर आहे, त्याला आसान नाही आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईनला लेक्चर करणं थोडा फरक आहे. बरोबर आहे. ऑनलाईनला काय छोट्याशा जागेमध्ये अरेंजमेंट सगळं होऊन जाते, बट ऑफलाईनला सगळंच बघावं लागते, राहण्यापासून खाण्यापासून सगळ्या गोष्टी बघून तो मोठा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे होणार ते होणार, जर पण थोडा टाइम लागेल. आपण त्यांना सपोर्ट करू, आपल्या सपोर्टमुळे त्यांचा प्रोजेक्ट होणार, तर ते ऑफलाईन पण होणार आणि खूप छान आणि खूप मस्त, ठीक आहे? तुम्ही फक्त 100% फॉलो करा. सर आम्ही याच्यावर नक्की विचार करू ऑफलाईनवर. पण सध्या कसं आहे की ऑनलाईन म्हणजे तुम्ही कुठूनही बघू शकता, बट जर आपण ऑफलाईन चालू केलं तर मग ऑनलाईनवर आपला त्याचा नुकसान नको व्हायला. नाही, ऑफलाईन म्हणजे तुम्हाला स्पेशल इथे यावं लागेल शिकायला. आणि म्हणजे ऑफलाईन जे बॅच करतात त्याला ऑनलाईन पण ठेवा, कारण की काही जे मुलं आहे याच्या जवळपास आहे ते ऑफलाईन करतील, ज्यांचं ऍडजस्टमेंट नाही होईल ते ऑनलाईन करतील. ऑनलाईन मध्ये फायदा आहे की आपण त्याला कुठेतरी काम मध्ये बिझी असलो तर आपण नंतर बघू शकतो. ऑफलाईन मध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. तेच. आणि ऑफलाईनचा कसा फक्त कल्याण मधला आम्ही आता कल्याण मध्ये आपलं टिक्कर आहे ना, तर इथल्या मुलांना फक्त त्याचा फायदा होईल. बट आपलं जे ऑनलाईन अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय, तर हा मोटिव्ह आपला आहे. तरी सुद्धा मी सरांच्या कानावर घालते आमच्या ऑफलाईन बाबत जे काय असेल. तर हे सगळं होतं आपल्या एक सर्व्हिसमॅन. तुमचं नाव सर? रवींद्र बोबडे सर. तर यांचं सिलेक्शन SRPF गट 2 मध्ये झालेलं आहे. त्यांची जिद्द फायनली फळाला आलेली आहे. त्यांच्यासारखीच आपली ही जिद्द आहे, आपल्यालाही पोलीस बनायचंय, आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची. त्यांची तर पूर्ण फॅमिली होती, फॅमिली बघून, जॉब बघून, मुलं वगैरे बघून त्यांनी अभ्यास केलाय. दिवसभर ते लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत होते, बायका मुलं घरी सोडून. आपल्याला अजून काहीच नाहीये तसं. आणि मला बघा, मी 24 तासातून म्हणजे रात्री 12ला झोपायचं आणि सकाळी 3ला उठायचं. बघा, मला म्हणजे 20 तास मला कंटिन्युटी, कारण की आमचं डिस्टन्स खूप झालं. 95 मध्ये शाळा सोडलेली ना, आता परत रिकनेक्टिंग करायला आमचं वय नाही ते, तरी पण आम्ही जिद्द नाही सोडली.
आणि जिद्द आणि थोडी चिकाटीने त्याच्या मागे राहिलो. ठीक आहे. आता मला 3 वर्ष लागले, पण हिंमत नाही हरायची की आपलं नाही होणार. लोक म्हणतात नाही तुम्हाला यश मिळेल, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. शेवटी मी पण हरलो होतो. मी म्हटलं यार लोक म्हणतात की यश मिळणार 100%. मग शेवटी पण मी म्हटलं नको आता बस बंद करा झाला आता आपण दुसऱ्या तरी कोणत्या तरी मार्गाला लागा. पण मी तिसऱ्या वेळेस खूप मेहनतनं लागलो आणि शेवटी मला त्याचा देवानं फळ दिलं. नाही तर मला पण असं वाटतं लोक म्हणतात देव तुम्हाला पक्का यश देणार, पण मी पण हारलो होतो. पण एक म्हणून हाराचं नाही. ठीक आहे, तुम्ही सातत्य तुम्ही तुमच्यावर तुम्हाला पक्का यश मिळणार. आणि त्या दिवशी असा रात्री 12 वाजता रिझल्ट लागला ना, आणि तो रिझल्ट जेव्हा मी ऐकलं मला एवढा आनंद झाला की खूप बायकांपोरासोबत मी खूप नाचलो त्या दिवशी. आणि ते बायका पोरं म्हणायची तुम्ही एवढे कशाला ओरडून आले, मला तुला माहित नाही. तर ती तुमची स्टोरी सांगा ना तुमच्या वाईफची, तुम्ही जेव्हा त्यांना सिलेक्ट झाला असं सांगत होता. हा, जेव्हा माझं सिलेक्शन आलं ना तेव्हा मी खूप ओरडलो आणि खूप डान्स केला बायकोसोबत. बायको म्हणजे तुम्ही एवढे का ओरडून चालले, म्हटलं तुला माहित नाही किती कष्ट आहे माझे आणि मी यश झालो आज. तुम्ही म्हणे व्यवस्थित बघा, तुमचं वेटिंग मध्ये नाव असेल, तुम्ही एवढा मोठा हल्ला करून राहिले, उगीच फटाका फोडून राहिले. म्हटलं नाही, म्हटलं तुम्ही आणि आमच्या बायकांपर्यंत काय त्यांना वाटेल की पोस्टानं लिफाफा येणार, त्याच्यानं तुम्ही बघा. म्हटलं तो वेळ गेला, आता सगळं ऑनलाईन आहे. नाही म्हणे तरी पण थांबा. पण मला एवढा आनंद झाला तो की माझ्या मनामध्ये एकदम थांबला नाही गेला. आणि मी सगळीकडे तेव्हाच फोन केले की माझं सिलेक्शन झालं. आणि मला कम से कम 3 दिवस एवढे फोन आले, कारण की मी मॅरेथॉन प्लेअर आहे. ठीक आहे, मी 42 किलोमीटर 21 किलोमीटर जर मी करतो, ते 1600 100 मीटर माझ्यासाठी नॉर्मल आहे, काहीच नाही. कारण की मी कंटिन्यू सातत्य आहे, त्यामुळे मला फिजिकलला खूप सपोर्ट केला आहे. तर बायको म्हणे तुम्ही कशाला एवढा हल्ला करून राहिले. म्हटलं तुला माहित नाही, जो व्यक्ती जो स्टुडंट 3 वर्ष मेहनत करून आपली जे सफलता त्याला भेटते त्याच्यामध्ये किती कसला आनंद होते, तो आनंद माझ्यामध्ये जाहीर झालेला आहे. आणि एकदम रात्रभर मला झोप आली नाही, एवढा आनंद वाटायचा की आता माझा अभ्यास सुटला. कारण मी पण कंटाळलो होतो 3 वर्ष मेहनत करून. तुम्हाला असं कधी वाटतंय की कंटाळा आलाय अभ्यास करून, आता बस झालं, तर मग सरांचा हाच एक अनुभव लक्षात ठेवायचा आहे. आई वडील आपले सुखी झाले पाहिजेत, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग त्यांना हाच जो आनंद, यांच्या फॅमिलीला जो त्या रात्री आनंद झाला सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव बघून, तसाच आनंद आपल्याही घरच्यांना व्हावा, तुम्हालाही व्हावा. त्याच्यामुळे सातत्य ठेवायचे अभ्यासामध्ये. आता ह्यांचं फिजिकल यांचं टफ म्हणजे चांगलं टॉप लेवलचं होतं, म्हणून त्यांना अभ्यासामध्ये जरा कमी घेतले तरी चालत होतं. बट तुम्हाला अभ्यास आणि फिजिकल दोनही इक्वल लेवलला, टॉप लेवलला ठेवायचंय. मग यासाठी तुम्ही फिजिकल तर करत आहातच, आणि तुम्हाला जर अभ्यास व्यवस्थित करायचा तर आपलं टिक्कर मराठी कायम तुमच्यासाठी आहे. माझी मेडल दाखवायची. सरांचे मेडल, बापरे सर, मॅरेथॉनचे ते सगळे 21.1 किलोमीटर फिनिशर, 42. अच्छा, हे मेडल तुम्हाला आय थिंक कॅमेरामध्ये दिसत आहेत बघा. तर हे एवढे सगळे मेडल या सरांनी कमावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर मग हे मेडल काय भेटले, तर त्यांचं सातत्य, त्यांची जिद्द. तसंच मेडल या स्वरूपामध्ये नाही भेटणार, पण तुम्ही सिलेक्ट झालात ना पोलीस भरतीमध्ये, तर सगळ्या घरच्यांना तुम्हाला मेडल भेटण्यासारखंच आहे घरच्यांसाठी. तर मी एवढंच सांगेल की अभ्यास व्यवस्थित करा. लेखी परीक्षेच्या बाबतीत काळजी सोडूनच द्या. जर तुम्ही टिक्कर मराठीशी कनेक्टेड असाल तर तुम्हाला जोर लावायचा तो म्हणजे फिजिकल मध्ये. तर आज मी इथं थांबते, आणि सध्या तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपल्या बॅचेस टिक्कर मराठीच्या चालू आहेत. आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करा. बॅच घेतली तर मार्गदर्शन भेटेल, आणि त्यानंतर आपले युट्यूबला लेक्चर होतच असतात. ते लेक्चर तुम्हाला रिव्हिजनसाठी फायद्याचं आहे. तर सर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप माझं शेवटचं हेच आहे, बघा मी जिद्द आणि चिकाटी कशी पकडली. माझी आई एक्सपायर झाली होती आणि फक्त 2 दिवस राहिले होते आईला. तरी पण मला माहित आहे आता आई तर जाणार, पण त्या 2 दिवसामध्ये मी लॅब सोडली नाही. बापरे. ठीक आहे, आईला एकीकडे सोडून, कारण की माझ्या मनात टार्गेट होतं की मला क्रॅक करायची, काही करून पोलीस भरती मला काढायची आहे. तर माझ्या आईला मी इग्नोर केला. आई 2 दिवस एकदम लास्ट स्टेपला होती. नंतर मला लॅबला फोन आला की तुमची आई गेली. ठीक आहे, तर एवढं मी जिद्द आणि चिकाटीने ह्या मार्गावर लागलो, तेव्हा माझी पोस्ट निघाली. तर माझं हेच आहे तुम्हाला म्हणणं आहे की तुम्हाला जर, कारण की आजकाल एवढं नॉर्मल नाही आहे पोस्ट काढणं, तर तुम्ही चांगलं जिद्द आणि चिकाटीने त्या मार्गाला लागा. जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही त्याला एकदम क्रॅक करा बिलकुल, की मला करायचं आहे. आणि खूप टाइम जाय त्याला. ठीक आहे, नंतर फक्त 2च वर्ष आहे, 60 वर्ष तुमचा आराम आहे ना, तोपर्यंत ह्या फालतू गोष्टी ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे, कारण की आम्ही जेव्हा लॅबमध्ये बसायचं, आमचा रिझल्ट यायचा आणि खाली फटाके, ढोल बाजा गुलाल ऐकायचं, आमच्या मनात एवढं फील व्हायचं. आपण 2 वर्ष झालं आपली पोस्ट निघून राहिली, त्यांच्याकडे बघून तर एकदम हे होऊन जायचं, फील होऊन जायचं. म्हणजे असं की डोळ्यातून आसू निघायचं असं वाटायचं. पण नाही, जिथं आपलं पण एक दिवस फटाका फुटीलच.
फक्त जिद्द हरू नको. ठीक आहे, मनात जिद्द हरू नको, सोडू नको, सातत्य राहा. एक दिवस पक्का फटाका फुटणार आणि तो फटाका पक्का फुटलाच की. ठीक आहे, आणि खूप आनंद आणि खूप मस्त. ठीक आहे, तुम्ही पण सातत्य राहा आणि आपल्या मेहनतवर फोकस करा. 100% रिझल्ट निघणार तुमचा. ठीक आहे? भेटणार नक्की, तुमचाही रिझल्ट येणार. हो. सरांचा एवढं मलाही खूप वाईट वाटलं, मला आता समजलं की एवढा दुःखद प्रसंग असून सुद्धा सरांची जिद्द असल्या कारणाने त्यांनी अभ्यास सुद्धा नाही सोडलाय. आणि आपलं तर असं काहीच नाहीये. काही काही मुलांच्या बाबतीत झालं की बाबा वडील एक्सपायर झाले तर पोलीस भरतीच सोडून दिली. बघा, ते ज्यांना जायचं होतं ते जातं. शेवटी आपलं जे स्वप्न असतं आणि त्यांचंही स्वप्न असणार की माझ्या मुलाने माझ्या मुलीने हे बनलेलं मला बघायचंय. दुःख आहे की ते नाही बघू शकत, बट निदान त्यांचं स्वप्न तर आपण पूर्ण करू शकतो. त्यांनी एवढा दुःखद प्रसंग असून सुद्धा अभ्यास नाही सोडला. आणि आपण साधं मित्रमैत्रिणीचं लग्न असलं तरी 4-4 दिवस आधी त्यांच्या घरी राहायला जातो. आता माझ्याकडे आता आमची जी फॅमिली आहे त्यांच्याकडे पण रिलेशन आहे, त्यांच्याकडे मरणं धरणं चालूच राहते. मॅडम म्हणत आहे की चला आपण, आमची बहिणीची मुलगी वारली, आमचे काका वारले. मी म्हटलं नाही, तू जा. ठीक आहे, माझं जोपर्यंत टार्गेट आहे, जोपर्यंत कम्प्लीट होत नाही मी येऊ शकत नाही. त्यामुळे बरोबर. थोडंसं मग आमच्या मॅडम मध्ये थोडंसं तू मामी व्हायचं, तुम्हाला हेच करायचं तेच करायचं, तरी मी ऐकलं नाही. मी जो टार्गेट आहे माझं ते कम्प्लीट केल्याशिवाय मी कुठं जाणार आहे. आणि 3 वर्षापर्यंत मी ना गावाला गेलो ना कुठं ना कोणाचं मरणार काहीच नाही. बिलकुल सातत्य त्या चिकाटीने त्याच्या मागे लागलो आणि शेवटी मला त्याचं फळ भेटलं. बरोबर. आणि हा सरांचा रिअल खरा अनुभव आहे, त्यामुळे याच्यातून तरी आपण शिकूयात थोडंफार. आणि आपलंही स्वप्न लवकरच पूर्ण होऊ दे अशीच प्रार्थना. आणि सर, तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. Thank थँक्यू. you. टिक्कर मराठींना एवढा मला मान सन्मान दिला, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.